ये भूमिका ना कोई आदिवासी एमएलए रखेगा, ना एमपी रखेगा, ना मंत्री रखेगा, ना कोई अखबार रखेगा। और इसीलिए और मैंने एलके मडावी, इन्होंने दोनों ने सोचा कि हमें इसकी नई पहल करनी होगी, नई पहल करनी होगी। क्यों मनाते हैं हम विश्व आदिवासी दिवस? बहुजन समाज के सारे महापुरुषों को सबसे पहले विनम्र अभिवादन करके आज नागपुर जिला की तरफ से बहुजन महिला अधिकार परिषद, इस परिषद के अध्यक्ष आदरणीय विश्राताई ताई झामरे जी, मंच पर विराजमान आज इस परिषद के लिए उपलब्ध हुए हमारे सारे आदरणीय वक्तागण, नंदाताई फुकट, हमारे सुनंदताई वाल्दे, WPI के हमारे महिला लीडर्स, बाकी सभी महिला फ्रंट के सभी जिम्मेदार साथी, और आज इस कार्यक्रम में उपस्थित आप सभी साथियों, भाई और बहनों, चंद बातें रखनी है। वैसे आप लोगों ने बहुत सी बातें बताई है, कुछ बताना जरूरी था, कुछ नहीं बताना जरूरी था, दोनों बातें बताई है। पहली बात तो हम जन्मदिन मनाने वाले लोग हैं नहीं, जन्मदिन हम लोग मनाते नहीं। 10 अगस्त जब शुरू था तब मैं रात में ट्रेन में था, तो हम जन्मदिन इसलिए नहीं मनाते, इसलिए किसी के मन में ये आना नहीं चाहिए कि मानेसर का जन्मदिन है इसीलिए ये परिषद है, बल्कि ये इंसिडेंटली 9 तारीख को मैं नासिक में था, हमारे महिला आघाड़ी के साथियों को एक कार्यक्रम करना था, तो नासिक में 9 तारीख है, तो नेचुरली 10 तारीख वहाँ से यहाँ निकल कर आना संभव था, तो इट इज़ अ कोइंसिडेंट। तो ये कोई जन्मदिन का प्रोग्राम नहीं है, बल्कि ये प्रोग्राम के दिन जन्मदिन है। एक्चुअली जो मंच से चलाते हैं इन लोगों का फर्ज होता है ये रखे, ये काम मेरा नहीं है। रमेश पाटिल से लेकर डॉक्टर घोनमोड़े हो, झामरीताई हो, ये आप लोगों का फर्ज होता है कि हम अपनी मूवमेंट की बात रखें, नहीं तो फिर मूवमेंट गलत तरह से पेश आती है, गलत तरह से लोग समझते हैं और फिर उसका बेमतलब, जो मतलब नहीं निकलना चाहिए वो मतलब निकलता है, और आप जितनी मेहनत करते हो उसके ऊपर पानी फेरने का काम होता है। तो इसलिए आप लोगों को मैं हमेशा बताता हूं ना कि मूवमेंट कैसी चलानी चाहिए, समझना एक अलग बात है। हर कोई मूवमेंट समझता है, लेकिन मूवमेंट कैसी चलानी चाहिए इसका भी दिल और दिमाग होना चाहिए। और इसीलिए कांशीराम साहब कहते थे, मैंने बाबा साहब से एक बात सीखी है कि मूवमेंट कैसी चलाई जाए, और बाबा साहब के चेलों से सीखी है कि वो ऐसी कैसी नहीं चलाई जाए। तो हम लोगों के हाथों से कोई भी प्रोग्राम जब होता है तो जिस मकसद के साथ हम करते हैं वो मकसद क्लियर कट लोगों के सामने जाना चाहिए, वरना वो प्रोग्राम का कोई और रूप होता है। ये बात को अलग रख के अगस्त महीने में मैं 1 तारीख को अन्ना भाऊ साठे के जयंती के दिन पे वाटे गांव में था, अन्ना भाऊ साठे के गांव में था। दोपहर 2 बजे किसान सम्मेलन था। शिरो नाम का तालुका है, कर्नाटक के बॉर्डर पे है, वहां किसान सम्मेलन था। रात को अन्ना भाऊ साठे की जयंती कोल्हापुर में थी, तो एक दिन में 3 प्रोग्राम था, बाय रोड बहुत लंबे। रात का प्रोग्राम 11-12 बजे खत्म किया, 12 बजे फिर बाय रोड जर्नी शुरू हुई और पूना में आके सुबह 4 बजे पहुंचे, क्योंकि 2 तारीख को पूना में प्रोग्राम था।
2 तारीख को अपनी DRSP की जो बहुजन साहित्य व कला अकादमी है उसका लॉन्चिंग था, उसका इनॉग्रेशन था पूना में। और उस प्रोग्राम में सिर्फ लॉन्चिंग नहीं था, तो उस प्रोग्राम में मेरे द्वारा जो वर्तमान इश्यूज के ऊपर 6 या 7 आर्टिकल से लेख है, भाषण है, उसका भी विमोचन करना था। तो एक तरफ आप फिजिकल लेबर करो, एक तरफ मेंटल लेबर करो। तो 2 तारीख को इसको लॉन्चिंग किया, 2 तारीख को पूना में लॉन्चिंग किया, और फिर लगे तैयारी में लगे नासिक के लिए। नासिक का प्रोग्राम 9 तारीख का। 9 तारीख का आदिवासी दिन के मौके पर डिंडोरी नाम की तहसील है, ट्राइबल इलाका है, पेशा डोमिनेटेड विलेजेस है, ऐसे एरिया में कल प्रोग्राम रखा था। अब आदिवासी दिन के मौके पर होता क्या है, नाच गाना बड़े पैमाने पे होता है। शायद नाच गाना करके ये कंपटीशन अंबेडकर जयंती के साथ होता है, क्योंकि आप ज्यादा नाचते हो तो हम भी ज्यादा नाचते हैं। तुम लोग थोड़े ज्यादा नाचते हो, हम भी नाचते हैं। लेकिन क्या आदिवासी दिन उसके लिए था? 1994 में यूनाइटेड नेशंस ने यह आदिवासी दिन डिक्लेयर किया, तो उसके पीछे भूमिका है। यह भूमिका ना कोई आदिवासी MLA रखेगा, ना MP रखेगा, ना मंत्री रखेगा, ना कोई अखबार रखेगा। और इसीलिए और मैंने LK मडावी, इन्होंने दोनों ने सोचा कि हमें इसकी नई पहल करनी होगी, नई पहल करनी होगी। क्यों मनाते हैं हम विश्व आदिवासी दिवस? और उसकी नई पहल करनी है तो एक प्रोग्राम करेंगे, आधा घंटा 2 घंटे का प्रोग्राम खत्म होगा। जो सुनने वाले 250, 300, 500 लोग होंगे वही सुनेंगे, लेकिन उसका डॉक्यूमेंटेशन नहीं होगा। इसके लिए हम दोनों ने सोचा कि क्यों हम मनाते हैं आदिवासी विश्व दिवस, उसके ऊपर एक बुकलेट बनाई जाए। क्या है उसका रीजनिंग, कारण क्या है? हम लोगों ने तय किया, और हमारे LK मडावी साहब बीमार पड़ गए, उनको ब्रीदिंग का तकलीफ होने लगी, और वो अभी भी ICU में है, वो हॉस्पिटल में है। अब बीमार पड़ गए तो भी मैंने कहा कि आपके दिलो दिमाग में जितना भी था मोबाइल पे टाइप करके मुझे भेज दो, बाकी सब करूंगा, और मैं बुकलेट तैयार रखूंगा। और बुकलेट 9 अगस्त को डिंडोरी प्रोग्राम में लॉन्च होगी, और नतीजा एक बेहतरीन बुकलेट हमने 9 मार्च को, कल 9 अगस्त को डिंडोरी में लॉन्च। ये जब आप पढ़ेंगे तो आपको कुछ नई चीजें मिलेंगी। जैसे बाबा साहब के ऊपर आरोप लगाते हैं जो खास करके बीजेपी कांग्रेस के दलाल आदिवासी है, वो ये आरोप करते हैं कि बाबा साहब ने संविधान में आदिवासी शब्द नहीं रखा, शेड्यूल ट्राइब शब्द रखा, और इसलिए आदिवासी कंसेप्ट को नकार दिया। तो बाबा साहब का संविधान सभा में 2 दिसंबर 1948 इसके बारे में एक्सप्लेनेशन है कि मैंने वो ऐसा क्यों किया। तो उन्होंने उदाहरण दिया, आपने जैसे दलित शब्द का बात बताई, तो बाबा साहब कहते कि दलित जो है उसके लिए पहले अछूत शब्द था, अछूत था। तो क्या संविधान अछूत शब्द को एक्सेप्ट करेगा? अछूत और आदिवासी एक अर्थ है, ये सामाजिक कंसेप्ट है, सोशल लेवल के वर्ड है, उसका लीगल कोई कनोटेशन नहीं है, लीगल उसका मीनिंग नहीं है। भविष्य में अगर मैं ये अछूत आदिवासी शब्द प्रयोग इस्तेमाल करूंगा तो भविष्य में बहुत सारे प्रॉब्लम खड़े होंगे, कानूनी रूप से खड़े होंगे। और इसलिए मैं आदिवासी शब्द प्रयोग ना करके जिस तरह शेड्यूल कास्ट के लिए अछूत शब्द को नहीं, अनटचेबल नहीं, बल्कि शेड्यूल कास्ट शब्द प्रयोग इस्तेमाल किया, उसी तरह आदिवासी के लिए, उनके लिए भी भविष्य में कोई दिक्कत खड़ी नहीं होनी चाहिए, कानूनी दिक्कत नहीं खड़ी होनी चाहिए, इसलिए शेड्यूल ट्राइब ये शब्द प्रयोग कर रहा हूं। अब ये आपके लिए नई बात है ना, है कि नहीं? है कि नहीं?
मूवमेंट चलाते वक्त अपने विरोधी कौन से हथियार इस्तेमाल करते हैं, उन हथियारों को समझकर आपने उनका मुकाबला करना चाहिए। और आदिवासी को गलतफहमी में रखने के लिए, बाबा साहब का मॉडल उन्होंने एक्सेप्ट नहीं करने के लिए ये जो गलतफहमियां पहनाते, वैसे शुरू के हमारे करियर में, मूवमेंट के करियर में बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समज आणि गैरसमज, आपले यवतमाळचे जुने जाणते आदिवासी कार्यकर्ते डॉक्टर व्यंकटेश आत्राम यांनी एक पुस्तिका लिहिली होती की आदिवासी समाजानं का स्वीकारलं पाहिजे। ती पुस्तिका मी मला वाटतं 84-85 ला वाचली। आप लोगों को, कितने लोगों को मिली होगी पढ़ने के लिए? क्योंकि मूवमेंट चलाते वक्त अपना डॉक्यूमेंटेशन बनाना पड़ता है। ओरली टॉक उतने ज्यादा मायने नहीं रखते और इसीलिए डॉक्यूमेंटेशन होना बहुत जरूरी है। तो एक हफ्ते में मैंने कितना ट्रैवल किया एक बात छोड़िए, कितनी मीटिंग करी है छोड़िए, लेकिन एक ही हफ्ते में मैंने 2 बुकलेट सब्जेक्ट को लेकर अपने आंदोलन से जुड़ी हुई। हमें लेखक बनने का शौक नहीं है, लेकिन हमें मूवमेंट के लिए लिखने का शौक है और इसलिए एक हफ्ते में 2 बुकलेट आपके सामने आए। तुम्ही म्हणाला वाढदिवसाच्या निमित्तानं माने सर तंदुरुस्त राहो, मला काळजी तुमच्या सगळ्यांची आहे। जेवढा मी धावतो तेवढा तुम्ही धावता का, स्वतःला विचारा। जेवढा मी ट्रॅव्हल करतो तेवढा तुम्ही करता का, स्वतःला विचारा। जेवढे मी कार्यक्रम करतो तेवढे तुम्ही करता का, औषध घेऊन सुद्धा स्वतःला विचारा ना। शारीरिक स्वास्थ्य आशावरती नसतं, तुम्ही एखाद्या विषयामध्ये किंवा मूवमेंटमध्ये किती इन्व्हॉल्व होता ते तुमचं सोर्स ऑफ एनर्जी असतं। तुमची एनर्जी येते कुठून? तुमची एनर्जी तुमच्या इन्व्हॉल्वमेंटमधून येते। आणि म्हणून या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना एक फटका मारायची संधी तुम्ही मला दिलीत आणि ते मी सहजासहजी सोडत नाही। जे प्रॅक्टिकली खूप कमी वर्क करतात त्यांची कमिटमेंट सुपरफ्लुअस आहे, कमजोर आहे, इन्व्हॉल्वमेंट कमजोर आहे। आणि ज्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते ना ते आपोआप कबीरासारखे बाहेर फिरतात, त्यांना काही होत नाही। आणि म्हणून मी गेल्या 40 वर्षात कधी माझं डोकं दुखलं, पोट दुखलं, काही दुखलं, मी गेल्या 40 वर्षात कधी कोणासमोर मांडलेलं नाही आणि आगामी दिवसात सुद्धा मांडणार नाही। कारण हा जो कॉन्फिडन्स असतो ना, हा कॉन्फिडन्स तुमचं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन याच्यावरती तुम्ही किती कंट्रोल करता त्याच्यावरती अवलंबून असतं। काल कार्यक्रमाला 2 कार्यकर्ते आजारी पडले, मला म्हणाले सर आम्ही येऊ शकत नाही। म्हटलं कार्यकर्त्यांना आपल्या शरीराला सुद्धा सांगता आलं पाहिजे, उद्या माझा कार्यक्रम आहे, तुला आजारी पडता कामा नये, तर तुम्ही शरीरावरती कमांड करा। हे करता आलं पाहिजे। हे जर तुमच्यात ताकद नसेल, ही जर तुमच्यात ऊर्जा नसेल, तर मग मात्र तुम्ही अनेक कारणं सांगता म्हणून तुम्ही मला शुभेच्छा देताय ते चांगलं आहे, पण मला वाटतं माझ्या शुभेच्छेची तुम्हाला सगळ्यांना गरज आहे। कारण तुमच्यापैकी बरेच जण बचाव आंदोलनमध्ये आहेत। स्वतःची एनर्जी, स्वतःची ताकद, स्वतःतला पैसा सुद्धा। पैशाच्या बाबतीत माझं समीकरण साधं आहे आणि ते मी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवलंय। जे काय आहे ते फुले आंबेडकरांच्यामुळं, मग त्यांच्यासाठी सगळं लागलं तरी चालेल ही भूमिका घ्यायची लागते, नाहीतर मग बचाव आंदोलन काय बचाव करून करणार आहे। आणि मी तर उघडपणे आयुष्याचं तत्वज्ञान मांडतो। जी माणसं पैसा वाचवायला बघतात, जी माणसं पैशाच्या मागे धावतात ना, त्यांच्याकडे कधीच पैसा येत नाही, कधीच येत नाही।
तुम्ही म्हणाल हे सर जास्त होतंय. जास्त नाही, माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला. सगळं येतं, पण तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे धावत सुटलात तर नाही होत. म्हणून मूवमेंटमध्ये जेवढा मेंटल फिटनेस महत्त्वाचा, तेवढा फिजिकल फिटनेस पण तेवढाच महत्त्वाचा. कांशीरामजींनी कधी मिटिंगा कॅन्सल नाही केल्या. रात्रभर कार्यकर्त्याशी बोलले, पण चेहऱ्यावरती कधी थकावट नाही आली. ती मूवमेंटची एनर्जी असते. ज्यांच्यामध्ये ही मूवमेंटची एनर्जी असते त्यांना वय 50 असो की 55 असो की 60 असो, 20 वर्षाचे पण तसे बिनकामाचे असतातच ना. त्यामुळे त्याला वयाची मॅटर नसते. मोदीचं वय किती आहे? आता जरा इकडे येऊया. मोदीचं वय किती आहे? 75 ना. आता मी पुढचं नाही सांगत, ज्याचं नाव टाळलं आमच्या वालदेताईनी, जे नाव जाहीरपणे नाही बोलल्या. 75 वर्ष आहे. मोदीला सत्तेची एनर्जी आहे. मनमोहन सिंग किती वर्षाचे होते? PM होते, सत्तेत होते, तोपर्यंत यंगस्टर होते. सत्ता गेली, मनमोहन सिंग थकले. त्यामुळं आयुष्यामध्ये आपण आपल्या एनर्जी देणाऱ्या साधनांची निर्मिती करावी. मूवमेंटची इन्व्हॉल्वमेंट असेल, पॉवर पॉलिटिक्स असेल, सत्ता असेल, हे ज्यांना जमतं ते अविरतपणे काम करतात. अन्यथा मग थांबून पाट्या टाकणं अनेक लोकांना जमतं नाही, त्याने काही परिवर्तन होत नाही, आंदोलनात काही फार मोठा फरक होत नाही. राहिलं महिला अधिकार आंदोलन, परिषद आपण का घेतली? एकतर खूप दिवसापासून आपल्या महिलांना ही परिषद घ्यायची होती. 2-3 महिने त्यांना ही तारीख देता आली नाही, आणि त्यामुळे शेवटी हा 10 तारखेला त्यांना बोनस मिळाला आणि त्या म्हणाल्या आम्ही 10 तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन करतो. मला वाटतं या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली, आर्थिक सह सगळीच घेतली. म्हणून त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. मागं नागपुरामध्ये एक महिला परिषद झाली होती. एक महिन्यापूर्वी रिपब्लिकन महिला परिषद. त्याला आमची एक महिला म्हणाली, माने सर आपल्याकडे रिपब्लिकन महिला परिषद झाली तर मी चक्रावून गेलो. म्हटलं आजकाल रिपब्लिकन पुरुषांची परिषद होत नाही तर रिपब्लिकन महिला परिषद कुठून आली? आणि त्या म्हणाल्या नाही, एका काँग्रेसवाल्यानं पैसा पाणी दिला, मदत केली, हॉल बिल बुक करून दिला, आणि मग 2-4 बाया बोलणाऱ्या आहेत त्यांना बोलावलं. बरं त्या कोण? तर म्हणे त्यांची पती काँग्रेसची वकिली करतात. निवडणुका आले की सांगतात काँग्रेसच्या बाजूने गेलं पाहिजे, काँग्रेसच्या बाजूने गेलं पाहिजे. मग त्याने आपल्या पत्नीला उतरवलं सभेमध्ये, सांगा की दगडापेक्षा वीट मऊ, हे जे समीकरण आहे ते मजबूत करा, आगामी दिवसामध्ये लोकल बॉडी इलेक्शन येत आहेत. आणि मग त्यातली आमची एक महिला कार्यकर्ता म्हणाली की त्यांची महिला परिषद जर काँग्रेस स्पॉन्सर्ड असेल तर आपण आपली महिला परिषद करूया. आणि त्यातून या महिला परिषदेचा जन्म झाला. त्यामुळे आपली संकल्पना वेगळी आहे. आपली संकल्पना अशी आहे की काँग्रेस बीजेपीच्या पैशावरती महिला परिषद करणारे लोक वेगळे, ते सोडून सुद्धा अजून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत स्वतःच्या जीवावर स्वतःच्या साधनानं महिला परिषद बनवणाऱ्या कार्यकर्त्या या नागपुरात जिवंत आहेत, याचा पुरावा म्हणून ही महिला परिषद आहे. बरं, गेल्या महिला परिषदेत काय ठराव झाले? काय ठराव, काय मांडणी, काय काही मांडणी नाही.
मांडणी आगामी लोकल बॉडी इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून कुठली तरी एक यंत्रणा कामाला लावायची आणि त्याच्यासाठी महिला परिषदेचा उपयोग करायचा, हा एकमेव हेतू होता. आपला तो हेतू नाही. आपला हेतू आहे की जसं काल आदिवासी सन्मान दिवस झाला आणि आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतो, नेहमीच विचारतो की ज्या भारताच्या महिला राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपती महिला म्हणून राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. महिला म्हणून, आदिवासी महिला म्हणून आदर आहे, पण त्या पदावरती विराजमान असणारी आमची आदिवासी महिला आदिवासी विश्व दिनाच्या निमित्तानं देशातल्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा तरी देऊ शकते का? आणि उत्तर आलं नाही. नाही आलं, नाही देऊ देती नाही. मला वाटतं त्यांचं 3रं वर्ष आहे, ते शुभेच्छा वगैरे देत नाहीत. का देत नाहीत? तर अधिकृतरित्या भारत सरकार या देशामध्ये कुणी आदिवासी आहे असं मानत नाही. अधिकृतरित्या जगाच्या अनेक फोरमवरती, व्यासपीठावरती भारत सरकारची भूमिका राहिली काँग्रेसच्या कालखंडापासून, आत्ताचीच नाही. काँग्रेसच्या कालखंडापासून 2 भूमिका राहिल्या. एक, आदिवासी भारतामध्ये कोणीही नाही. नंबर 2, जाती हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जगानं दखल द्यायची नाही. या 2 प्रश्नाच्या माध्यमातून पूर्वीचं काँग्रेस सरकार आणि आताचं बीजेपी सरकार आदिवासीचं स्वतंत्र अस्तित्व न मान्य करायचं, ना जातीच्या प्रश्नाबाबत कुठल्या परकीय देशानं आम्हाला विचारावं, त्याच्यासाठी संधी नाही द्यायची. म्हणून जातीयता आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या पद्धतीनं जेव्हा दोन्ही भूमिका मांडल्या तेव्हा आजकाल आपली महिला परिषद भरवण्याची पाठीमागची आणखी एक भूमिका, आजकाल या देशामध्ये हिंदू राष्ट्राचा फार बोलबाला सुरू आहे. अनेकांना म्हणणं आहे की आमचं हिंदू राष्ट्रच आहे. आपला प्रश्न आहे, हिंदू राष्ट्रात जर पुन्हा निर्माण झालं तर महिला कुठे असतील? तुम्ही कुठे असाल? तुमचं स्थान कुठलं असेल? मग ज्याला याची चिंता आहे की जर हे पुन्हा चक्र उलट फिरायला लागलं तर आपण कुठे असू? आजपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून जो केलेला प्रवास आहे तो पुन्हा नकारार्थी मागच्या बाजूला. आणि मग याच्यासाठी आधुनिक कालखंडात जर कोणी मांडणी करणार असेल तर त्याचा विरोध करण्याची तयारी नको. म्हणून महिला परिषदेचा जो कॅनव्हास आहे तो फक्त महिलांच्या अधिकारापुरता कधीच मर्यादित नसतो. कारण शेवटी कुणाच्याही अधिकाराचा लढा हा व्यवस्था आणि सरकार या दोघांशी टकराव घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. दोघांशी टकराव झाल्याशिवाय पुढे जात नाही. कारण अधिकार कुणाचे असो, एससी म्हणून पुरुषांचे असो, एसटी म्हणून अगदी आदिवासी पुरुषांचे असो, किंवा महिला म्हणून मग एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी कोणी असो, यांच्या अधिकाराची जेव्हा बात होते तेव्हा तुम्हाला सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांच्या विरोधात लढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि हे लढण्याचं सामर्थ्य या सामाजिक परिषदेमधून येत असतं. त्यामुळे तेवढ्या संकुचित अर्थानं ह्या परिषदा नसतात. बाबासाहेब आंबेडकरांची जी 1942 सालची नागपुरातली पहिली अस्पृश्य महिला परिषद आहे त्याचं भाषण काढून बघा. एका बाजूला तुम्ही सामाजिक गुलामीतून बाहेर पडा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय अर्थाने देखील तुम्ही चळवळीत सक्रिय व्हा. या दोन्ही अर्थाचा संदेश 42च्या बाबासाहेबांच्या भाषणात आहे. फुले सावित्रीबाई हे दुसरं तुमचं मॉडेल आहे. ज्या सावित्रीबाईच्या मॉडेल विषयी आज बोलतो आपण, यावर्षी पुण्याला जिथं फुल्यांचं आणि सावित्रीबाईचं स्मारक आहे
तिथं पिंपळाचं झाड आहे, तिथं पिंपळाचं झाड आहे. आणि यावर्षी वटपौर्णिमेला नेमक्या पुण्यातल्या अनेक महिला त्याच झाडाभोवती फिरायला लागल्या. झाड कुठलं? पिंपळाचं. आहे कुठं? फुल्यांच्या आणि सावित्रीच्या समोर आहे, पुतळ्याच्या समोर आहे. आणि पुण्यातल्या महिला आल्या. आता मला सांगा, सावित्री आहे, फुले आहे, स्मारक आहे, झाड पिंपळाचं आहे, शहर पुणे आहे, बुद्धिवंताचं शहर आहे, आणि लागल्या फेऱ्या मारायला. मला सांगा, आपल्यातल्या किती महिला याला विरोध करतात? किती करतात? पुण्यातलं घेऊ आपण, पुण्यातल्या किती महिलांनी विरोध केला? एक 4-5 महिला पुढे आल्या की कमीत कमी फुल्यांच्या स्मारकाजवळ तरी हे होता कामा नये. आणि मग आमचे काही पुरुष कार्यकर्ते ते तिथं गेले. त्यांनी जसा विरोध केला तसं पोलीस यायला लागले. पोलीस आले, आणि पोलीस आले तर ते आपल्या कार्यकर्त्यांना हाकलायला लागले. मग आपले कार्यकर्ते बसतात म्हणून नुसतं शिक्षण कामाचं नाही, शिक्षणाला ताकदीची आणि धैर्याची जोड पाहिजे, अन्यथा शिक्षण काही कामाचं नाही तुमचं. रोजीरोटी कमवा, नोकरी करा. फुले, शाहू, फातिमा यांचं नाव घेतो आपण, तर आपल्याला त्या शिक्षणाला तेवढीच धैर्याची जोड दिली पाहिजे. आले पोलीस, कार्यकर्ते म्हणाले पिंपाच्या झाडाला दोरा बांधून फिरावं असं पहिल्यांदा कुठं आहे ते सांगा आम्हाला. भिडता आलं पाहिजे, भिडता आलं पाहिजे. पोलीस जास्त फौजफाटा आला. कार्यकर्ते ऐके ना, 4-5 महिला आणि 10-12 पुरुष ऐके ना. ते म्हणाले आम्ही बसतो झाडाच्या जवळ, तुम्ही येऊ द्या बैलाला. आम्ही एवढंच सांगतोय की कमीत कमी फुल्यांचा आणि सावित्रीबाईचा पुतळा इथं आहे, इथं तुम्ही करू नका, बाहेर जा तिकडं कुठे करायचं आहे ते. पोलीस म्हणाले नाही नाही, आम्ही काही त्यांना बंदी करू शकत नाही. मग म्हणे ठीक आहे, तुम्ही बंदी करू नका, आम्ही सांगतो समजावून त्यांना. नाही नाही, तुम्ही समजावून सांगायला लागला तर वाद निर्माण होईल. मग म्हटलं वाद निर्माण झाले, कार्यकर्ते बोलत आहेत. मग वाद निर्माण झाल्यावर पोलिसांना म्हणाले वाद निर्माण झाल्यावर तुम्ही या, आता कशाला आला? कारण पोलीस वाद निर्माण झाल्यावरच येतात ना, अगोदर कशाला आला? ही एकच गोष्ट नाही. पुण्यामध्ये आता एका महिलेच्या निमित्तानं 3 महिला, ज्या अनुसूचित जातीच्या MSWच्या विद्यार्थी, पेपरात वाचलं असेल तुम्ही, वाचलं ना? रात्रभर बसले पोलीस स्टेशनमध्ये, कमिशनरच्या कार्यालयात जाऊन बसले, साधी FIR नाही नोंदवली. FIR नाही नोंदवली. रात्री गेले लोक, FIR नाही नोंदवली. प्रकाश आंबेडकर फोन करून दमले, त्यांची पत्नी जाऊन दमली, वंचितवाले जाऊन दमले. आता चळवळीमध्ये आम्ही काही पथ्य पाहतो, एखादा विषय जर तुम्ही हाताळत असाल तर आम्ही त्याच्यात हात टाकत नाही. हे एक साधं पथ्य आहे. चोर सुद्धा असेच करतात, एकाच्या एरियात दुसरे चोर जात नाहीत, म्हणजे ते पण पथ्यच पाहतात. तर आम्ही म्हटलं जाऊ दे, आता हे ते करतायत तर आपण कशाला करायचं. जसं आपण भीमा कोरेगावमध्ये आपण बघत होतो तर त्याने हात नव्हता टाकला. मग आम्ही म्हटलं की ते करतायत तर करू द्या, FIR झाल्यावर बघू, नाही झालं तर मग बघू. आणि परवा दिवशी काय झालं? परवा दिवशी शुक्रवारी मग त्या 3 महिला पीडित मुली, MSW असणाऱ्या आणि त्यांच्या वकील हे मला मुंबईला भेटायला आले. मग मुंबईला भेटायला आले, त्यांनी 2-2.5 तास घेतला. आणि मग त्यांना सांगितलं मी की या मार्गाने जाऊ, आपण पुढचं बघू. त्याची मी जाहीर वाच्यता कुठंच केली नाही. त्याचं कारण असं, चळवळीमध्ये आपण काही पथ्य पाळायचे असतात, काही मर्यादा पाळायच्या असतात, एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो. आणि म्हणून
मी त्या मुलींना सांगितलं, तुम्हाला जे जे सहकार्य करतायत त्यांचं तुम्ही सहकार्य घ्या, पहिल्यांदा त्यांचं घ्या. झाली तुमची FIR तर वेल अँड गुड, पण जर नाही झाली तर मग मात्र मी तुमच्या पाठी. आणि मग FIR कशी होत नाही ते बघणं माझं काम आहे, ते मी मात्र करेन. याचा अर्थ असा की साधी महिलांची जर कोणी FIR घेत नसेल तर या व्यवस्थेकडून, या प्रशासनाकडून काय अपेक्षा करायची. काल राखी बंधन होतं, रक्षाबंधन, काल सरकारतर्फे रक्षाबंधन झालं, आदिवासी सन्मान दिवस नाही झाला, सरकारतर्फे झालं रक्षाबंधन. आता कळाले आदिवासी महिला करता रक्षाबंधनाची भेट म्हणून एक नवीन योजना येणार आहे. ती फक्त आदिवासी महिलांसाठी असेल. लोकल बॉडी इलेक्शनचा पुरता बंदोबस्त आहे. म्हणजे एका बाजूला लाडकी आहे, त्याच्या सोबत आता आदिवासी महिलेसाठी विशेष योजना. आता आदिवासी वसतिगृह बंद पडतात, आम्हाला काय परवा नाही, तिथल्या मुली शिकत नाहीत, परवा नाही. मी स्वतः आदिवासी वसतिगृह मुलांची, मुलींची आणि काही आश्रमशाळा प्रत्यक्ष डोळ्याने जाऊन ठाणे जिल्ह्यातल्या पाहिल्या. 100-150 आदिवासी मुली शिकणाऱ्या शाळेला वॉचमॅन नसतो, आश्रमशाळेच्या वसतिगृहाला वॉचमॅन नसतो. तिथं एक वॉर्डन असते महिला, एक महिला वॉर्डन असते. त्या महिला वॉर्डनकडे त्या सगळ्या आश्रमशाळेची जबाबदारी असते. जेव्हा मी आश्रमशाळेचा संदर्भ घेतला तेव्हा चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलीसोबत चंद्रपूरमध्ये काय घडलं हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांना आठवत असेल, ज्याची केस आपण पुन्हा नागपूर हायकोर्टात आणली होती. आरोपी होते वडेट्टीवार, आरोपी होते काँग्रेसचा अध्यक्ष, पण ज्यांनी केस केली त्यांनी चंद्रपूरमध्ये तडजोडी केल्या आणि अण्णाला मोतात असणारे आदिवासी 4 कार्यकर्ते 4 व्हीलरमधून फिरायला लागले. या सगळ्याचा पंचनामा करावा लागतो. आदिवासी कार्यकर्त्यांना तिथं ज्याने कोणी आमिषाला बळी पडले त्यांनी त्या आदिवासी मुली, त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार झाला, बस त्यांनी सौदा करून टाकला. या बाबी देशभर, महाराष्ट्रभर घडतात. महाराष्ट्रात जेव्हा घडतात तेव्हा अशा लोकांना एक्सपोज करणं, त्यांचं वास्तविक रूप लोकांसमोर आणणं हे धाडसाचं काम असतं, चळवळीतल्या जबाबदारपणाचं काम असतं. आणि त्यामुळं मुवमेंट म्हणजे अगदी सॉफ्ट काम आहे. चळवळ म्हणजे अत्यंत साधं काम आहे. चळवळ म्हणजे रमाईचं आत्मचरित्र वाचून लोकांना सांगणं की रमाईनं किती त्याग केला, ही चळवळ नाही. त्या रमाईच्या त्यागातून तुम्ही 10% तरी त्याग करा, तेव्हा ती चळवळ आहे, याचं भान असलं पाहिजे. आणि हे भान नाही, अनेकांना नाही. पांढरपेशी स्वरूपाच्या चळवळी चालवणं, व्हाईट कॉलर पद्धतीच्या मुवमेंट करणं, याच्यातून ग्रासरूटवरचे बदल घडत नाही. ग्रासरूटवरचे बदल घडत नाही. त्याच्यासाठी आपलं योगदान प्रचंड ताकदीनं असावं लागतं. त्याच्यासाठी एक चांगलं संघटन असावं लागतं. त्या संघटनेमध्ये चांगल्या कुवतीचे, क्षमतेचे कार्यकर्ते असावे लागतात. त्याला दिशा देणारे, लीड करणारे कार्यकर्ते चांगले असावे लागतात. त्याला मार्गदर्शन करणारा नेता चांगला असावा लागतो. हे सगळं असेल तर ते मार्गाने जात, अन्यथा मार्गाने जात नाही. आणि म्हणून आपली परिषद ही वेगळ्या अर्थाची आहे. आगामी दिवसामध्ये मोठी चॅलेंजेस आहेत. काल मी आदिवासींना स्पष्ट सांगितलं की आदिवासीच्या अस्तित्वावरती एक आव्हान आहे, आदिवासीचं हिंदूकरण एक आव्हान आहे. तसं आजच्या परिषदेत सगळ्या महिलांनी लक्षात घ्यावं, आगामी राजकीय व्यवस्था अशीच राहिली तर पुन्हा तुमचं ब्राह्मणीकरण आहे. आता जे काही अब्राह्मणीकरण झालेलं आहे, जे अब्राह्मणीकरण आहे ते पुन्हा ब्राह्मणीकरणाकडे जाईल. आणि पुन्हा ब्राह्मणीकरणाकडे जेव्हा जाईल
तेव्हा ब्राह्मणीकरण म्हणजे काय हे ज्यांना कळतं त्यांना त्याची दाहकता समजेल, त्यांना त्याचं एक मोठेपण किंवा त्याचा जो काही परिणाम आहे तो समजेल. आणि म्हणून आगामी दिवसामध्ये अनेक वाद येणारच. मी कधी कधी खाजगीत म्हणतो की भारताला अजून वाईट दिवस बघायचे आहे. ही सुरुवात आहे. मोदी कालखंड हा सुरुवात आहे. आणि हा सुरुवातीचा पाया एवढा भक्कम करतात. बिहारमध्ये वोटर सर्वेक्षण आहे, वोटर सर्वेक्षण आहे. ते एका पुस्तकात लेख आहे त्याच्यावरती. मतदार सर्वेक्षण आहे. मतदार सर्वेक्षणाला देशभरातून विरोध होतोय. का तर 65 लाख लोकांची नावं वगळली. याच्या अगोदर आसाममध्ये जेव्हा नागरिकत्व कायदा राबवला, ज्याला CAA म्हणतो आपण, 19 लाख लोक यांना नागरिकत्व नाकारलं. आसाममध्ये 19 लाख लोकांना नागरिकत्व नाकारलं. आता बिहारमध्ये 65 लाख लोकांना मतदार यादीतून काढलं. आणि हे लोन आता मणिपूरमध्ये, बंगालमध्ये आणि पुन्हा आसाममध्ये या 3 राज्यात येते. आणि मग गृहमंत्र्यांनी सांगितलंय, अमित शहानी, की हे आम्ही देशभर करणार आहोत. कुठे करणार आहोत? देशभर. मग हे उद्या महाराष्ट्रात येणार नाही का? मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर 11 कागदपत्राचे पुरावे द्या. तुम्ही जन्मला कुठं, तुमचे आई वडील कुठं जन्मले, याची जेव्हा केस सुप्रीम कोर्टात चालली तेव्हा सुप्रीम कोर्टाचा एक जज म्हणाला, अरे हे 11 कागदपत्र जो चुनाव आयोग मागतोय ना, ते माझ्यासारख्या जजला सुद्धा देणं शक्य नाही. मग जजला जर देणं शक्य नाही, आपण कुठे? त्यामुळे कठीण दिवस डोळ्यासमोर आहेत. पण त्यात एक मजेदार गोष्ट घडली. पटण्यामध्ये मतदार यादीचा सर्वे होताना एका निवडणूक अधिकाऱ्यानं कुत्र्याला रहिवाशी पत्र दिलं. नाव कुत्ता बाबू, परिचय पत्र दिलं, फोटो आहे त्याच्यावर कुत्र्याचा. कुत्र्याला दिलं परिचय पत्र. याच्यावरून समजून घ्या मोदी व्यवस्थेत काय होऊ शकतं. अंदाज तर घ्या काय होऊ शकतं. पण याचा अर्थ हा नाही की मोदी व्यवस्था खराब आहे म्हणून काँग्रेस व्यवस्था चांगली आहे. काँग्रेस व्यवस्था जर चांगली असती तर जनसुरक्षा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत बीजेपीनं मांडला, त्याला काँग्रेसनं कसं समर्थन दिलं? त्याला शिवसेनेनं समर्थन कसं दिलं? त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कसं समर्थन दिलं? त्यांनी समर्थन दिलं. कायदा बीजेपीचा, समर्थन शरद पवारांचं, समर्थन काँग्रेसवाल्याचं, समर्थन उद्धव ठाकरेचं. मग तुमच्यात फरक काय? म्हणून त्यांचा पर्याय म्हणजे हे नाहीत, त्यांचा आणि यांचा पर्याय म्हणून फुले शाहू आंबेडकर आहेत. आणि तीच ताकद उभी करणं हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी आहे. हे जेवढी जबाबदारी आपण पार पाडू तेवढी मूवमेंट पुढं, तेवढी चळवळ पुढं. आणि ती पुढं गेली तर तुम्ही किती वर्ष जगला याला अर्थ आहे. आणि ती जर पुढं गेली नाही तर तुम्ही किती वर्ष जगला याला कवडीची किंमत नाही, याला कवडीची किंमत नाही. म्हणून आपणाला प्रत्येकाला ज्यांना वाटतं की माझी कुठंतरी इतिहासामध्ये नोंद व्हावी, माझ्या चळवळीची नोंद व्हावी, माझ्या आंदोलनाची नोंद व्हावी, त्यानं तेवढ्याच ताकदीनं मैदानात उतरायला हवं. कातडी बचाव आंदोलनानं क्रांत्या होत नाहीत, बदल होत नाहीत. त्याच्यासाठी झोकून द्यावं लागतं. तुम्ही म्हणाल माने सर बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे. माझ्या घरच्याचा कधी मोबाईलवर कोणी फोन दाखवावा की सर तुमचा वाढदिवस आहे, पत्नीनं शुभेच्छा दिली, मुलानं दिली,
हे छाती डोकून मी सांगतो, कारण आमच्याकडे ह्या कन्सेप्ट नाहीत, या कन्सेप्टच नाहीत आमच्याकडे. या कन्सेप्टमध्ये ज्या सुखवस्तू मॉडेल परिवाराच्या कन्सेप्टमध्ये हे बसतं, आम्ही याला थराच देत नाही. आम्ही जगतोही मुवमेंटसाठी आणि मरायचं ठरवू देखील ते मुवमेंटसाठी. या भूमिका बाळगून काम करायचं असतं. आणि म्हणून आगामी दिवसामध्ये या परिषदेच्या निमित्तानं लगेच आपले पुढचे कार्यक्रम आहेत. मला वाटतं 30 तारखेला चंद्रपूर आहे, बरोबर? 30 तारखेला चंद्रपूर आहे, 31 तारखेला भंडारा आहे आणि 31ला संध्याकाळी मला वाटतं सहारेंची सभा आहे आणि कलमेश्वरला सभा आहे. आणि त्याच्या अगोदर 19 तारखेला आपल्याला जंतर मंतर दिल्लीला पोहोचायचं आहे. अनेक जणांनी तिकीटं बुक केली की मला माहीत नाही. यावेळेला मी फारसं कुणाला विचारलं नाही. ज्यांनी केली त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केली त्यांचं काय, त्यांचं काय. क्रांती झाली पाहिजे, पण मला काही घेऊ नका, मला राहू द्या तरी घरात. काय पंजाबराव कुठे गेले? झाली का नाही तिकीट बुकिंग? पंजाबरावचंच नेमकं नाही बुकिंग तिकीट झालं हे मला कळालं, मी जरी रात्री सकाळी आलो तरी. म्हणून 19 जुलै आपल्याला 11 वाजता जंतर मंतरवर पोहोचायचं आहे. ताकदीनं मोठे इश्यू आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत, आपलंही अस्तित्व हे दिल्लीमध्ये दाखवायचं आहे. त्यामुळे आपण 19 तारखेला दिल्लीला भेटू. आजच्या सभेबद्दल आभार. जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी लक्ष्मीताई पाझारे यांना मी आमंत्रित करताय की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अरे 2 घोषणा करायच्या राहून गेल्या. आपली जी भारतीय आदिवासी परिषद ही विंग आपण जी सुरू केली तिचं काल लॉन्चिंग नाशिकला झालं. त्या भारतीय आदिवासी परिषदेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्षतेपदी भैयासाहेब उईके जे काल सोबत आहेत, तर त्यांची आपण नियुक्ती करत आहोत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करा. भैयासाहेब उईके आपले आदिवासी समाज बांधव आहेत आणि भारतीय आदिवासी परिषदेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करत आहोत. दुसरी जी आपली विंग आहे बहुजन साहित्य व कला अकादमी. बहुजन साहित्य कला अकादमी आपण 2 तारखेला पुण्यात सुरू केली. त्याची एक नेमणूक मी त्या दिवशी पुण्यातून जाहीर केली आणि मग आमचे सहारे सर म्हणाले की मला या विंगमध्ये काम करायचं आहे. म्हटलं तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात? ते म्हणाले विधानसभेतला अध्यक्ष मी दुसरा देतो. तर त्यांनी लगेच एका आठवड्याच्या आतमध्ये दुसरा अध्यक्ष द्यायचा. आणि म्हणून आज आपण आपले अरुण सहारे, चळवळीचे प्रबोधनकार अरुण सहारे यांची बहुजन साहित्य व कला अकादमी विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी आपण त्यांची नेमणूक करत आहोत. त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद द्यायचे. त्याच पद्धतीनं आमच्या जांभरेताईंनी आता मला सांगितलं, कारण माझं काही कोणाशी बोलणं झालेलं नाही, पण जयाताई भादीकर या नागपूरच्या आहेत आणि जांभरेताईशी त्यांच्याशी सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की नागपूर जिल्हा भारतीय आदिवासी परिषद या नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी जया भादीकर यांची आपण नेमणूक करत आहोत. त्यामुळे त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा.